जातीय जनगणनेला करणी सेनाचा विरोध, धार्मिक जनगणना करणं जरुरी होते. अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेना. जातीय जनगणनेनं जातीयवाद वाढेल, जातीय वैमनस्य निर्माण होईल. जातीय जनगणना होणं उचित नाही. हिंदू धर्मातील जातीय भेदभावानं अनेक जण हिंदू धर्म सोडत आहेत, म्हणून धार्मिक जनगणना करणं जरुरी होतं, असं महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी प्रतिपादन केले. पुढे सेंगर म्हणाले की या देशात विदेशी धर्म किती जोमानं वाढत आहे हे स्पष्ट करण्याकरता धार्मिक जनगणना करणं फार जरुरी होतं. विदेशी धर्म या देशाकरता घातक ठरत आहेत, ते हिंदूंना टार्गेट करत आहेत. तसेच हिंदू धर्माच्या बर्बादीवर हे विदेशी धर्म टपले आहेत, म्हणून धार्मिक जनगणना फार जरुरी होती. देशातील प्रस्थापित विदेशी धर्मांना दिलेला अल्पसंख्याक दर्जा काढून टाकावा, तसेच त्यांना मतदानाचा सुद्धा अधिकार देऊ नये, अशी करणी सेनेचं मत आहे. अनेक राष्ट्रांनी स्वदेशी धर्म सुरक्षित राहण्यासाठी हेच धोरण स्वीकारलेलं आहे. सौदी अरेबियामध्ये 35% हिंदू आहेत, मात्र त्यांना मतदानाचा अधिकार नाही. याप्रमाणे निर्णय केंद्र सरकारनं घेणं अपेक्षित आहे. मात्र सरकारनं जातीय जनगणनेचा निर्णय घेतल्यानं हिंदू धर्मासाठी तो घातक ठरू शकतो. तसेच केंद्र सरकारनं देशहितासाठी जातीय आरक्षण व SC/ST ऍक्ट सारखे जातीय कायदे रद्द करणे हिंदू धर्म विस्तारासाठी जरुरी आहे. या ऍक्टनं जातीत वैमनस्य निर्माण होत आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातीमुक्त देश हवा होता. जातीच्या ग्रहणानं हिंदू धर्म पहिलाच परेशान होता. त्या जात जनगणनाचा निर्णय घेणं म्हणजे हिंदूंची जाती व्यवस्था मजबूत करणे होय. मूळतः हिंदू धर्मात जातीय व्यवस्थाच नाही, फक्त वर्ण व्यवस्था होती, ती सुद्धा गुणवत्तेनुसार. नंतर मुघल व इंग्रज यांच्या कारकिर्दीत व्यवसायानुसार जाती निर्माण केल्या. त्या जातीस इंग्रजांनी व देशाच्या सन्माननीय घटनेनं मान्यता दिल्यानं हिंदू धर्माचं वाटोळं होत आहे. आम्ही हिंदू संघटनांना हिंदू धर्म विस्ताराचे काम करत असताना लोक जातीय व्यवस्थेला कंटाळून दुसरा धर्म स्वीकारत असल्याचं दिसून येत आहे. म्हणून आम्हाला हिंदू धर्मातून जातीय व्यवस्थेला नष्ट करायचं आहे. धर्म विस्ताराकरता ते जरुरी आहे. असं असताना जातीय जनगणनेचा निर्णय हिंदू धर्माला मारक ठरू शकतो, असंही सेंगर म्हणाले.